त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत। निश्चितच आपण पाहतोय की कार्यकर्ते त्यांचे आभार मानत आहेत। खरं तर पाहायला गेलं तर एकंदरीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बातचीत करणार आहोत। कार्यकर्ते सुद्धा आता आभार मानत आहेत। देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आली। किती महत्त्वाचा क्षण आहे हा, काय सांगा? हा एक ऐतिहासिक क्षण आहे। एवढं प्रचंड मॅन्डेट राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा मिळालं आणि आज एवढं मोठं मॅन्डेट मिळाल्यानंतर स्वाभाविक अपेक्षा मोठ्या असणार जनतेच्या, आणि त्या अपेक्षेपूर्तीचं काम करण्याचं जे खरं सामर्थ्य किंवा नेतृत्व करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे ते माननीय देवेंद्रजी आहेत। मला वाटतं म्हणून आमच्या पक्षानं एक मतानं खरं हा निर्णय सगळ्यांच्या मनात होता, अधिकृतपणे आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला। अतिशय मनस्वी आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे। ज्या प्रकारे मॅग्नेट भाजपला मिळाले त्या प्रकारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेणं किती महत्त्वाचं? ते निश्चितच आहे। शेवटी आम्हाला नेतृत्व कोणाचं आहे? विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजीचं आहे, आदरणीय अमित भाईंचं आहे। एवढं सामर्थ्य नेतृत्व आमच्या पक्षाला लाभलेलं आहे मला वाटत नाही, त्यामुळे आम्ही कशीच चिंता करत नाही। तसे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी सुद्धा चांगलं काम केले, अजितदादांनी चांगलं काम केले आणि आज मोठं मॅन्डेट भारतीय जनता पक्षाला मिळालं। त्यानिमित्तानं ह्या विश्वनेत्यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्रजी निश्चितपणे जनतेच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतील याच्यात काही शंका नाही। एक शेवटचा प्रश्न, उद्या तिन्ही नेते शपथ घेतील का आणि भाजपचे किती मंत्री म्हणून शपथ घेतील? ज्या ज्या तुमच्या मला शंका सगळ्या उद्या दूर होतील। तिन्ही नेते शपथ घेतील आणि मंत्रिमंडळात शपथ उद्या होईल। निश्चितच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। तर हे होते उद्या ज्या प्रकारे शपथविधी सोहळा पार पडेल आणि या शपथविधीनंतर तिन्ही मंत्री जे ते तिन्ही नेते मंडळी प्रमुख आहेत जे शपथ घेतील अशा प्रकारचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं। कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई।